नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आजकालच्या या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणतंही संकट येऊ नये म्हणून आपण काहीतरी उपाय, काहीतरी सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण बऱ्याच सेवा, उपाय आपण करतही असतो, ते तोडगे उपाय आपण करत असतो आणि बघा त्याचा चांगला अनुभव देखील आपल्याला येतच असतो. फक्त बघा, कुठलीही सेवा, उपाय, तोडगा आपण जेव्हा करतो तर तो अगदी मनापासून विश्वासाने जर केला तर नक्कीच त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो. फक्त मग कुठलाही उपाय, सेवा करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार येऊ द्यायचा नाही, वाईट प्रवृत्ती आपल्याला ठेवायची नाही. त्याचप्रमाणे बघा, आज आपण हे जाणून घेऊया की आपण ज्या वेळेस नेहमी आपण प्रवास करत असतो आणि या प्रवास करत असताना आपल्याजवळ आपल्याला काहीतरी अशा 2-4 वस्तू आहेत ज्या आपल्याला जवळ ठेवायच्या आहेत. बघा, प्रवास करत असताना आता आपण 10-15 मिनटाचा प्रवास करत असू किंवा आपण खूप लांबचा जरी प्रवास करत असलो तरीसुद्धा तुम्हाला तुमच्याजवळ या वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत. याने काय होणार आहे, आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. बघा मंडळी, या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण प्रवास हा करतच असतो आणि या प्रवासात काही घडू नये, आपल्यासोबत काही अघटित घडू नये, आपलं संरक्षणासाठी आपल्याला या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. आता कुठल्या आहेत या वस्तू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, ज्या वेळेस आपण आपल्या घरातून बाहेर निघतो सकाळी, आपण सकाळी आपल्या ऑफिसला आपलं किंवा आपल्या कामानिमित्त आपण बाहेर जातो, तर त्यावेळेस घरातून बाहेर पडत असताना कधीही रागाने बाहेर पडू नका किंवा भांडणतंटा करून किंवा असं घरात काहीतरी कटकट झाली आहे आणि लगेच तुम्ही बाहेर पडताय, तर अशा वेळेस रागाने किंवा भांडणतंटा करून कधीही तुम्ही घरातून बाहेर जाऊ नका. यामुळे आपल्यासोबत एक नकारात्मकता आलेली असते आणि आपल्यासोबत काहीतरी वाईटही घडू शकतं. म्हणून कधीही रागाने भांडणतंटा करून घरातून बाहेर जाऊ नका. त्यानंतर बघा, सकाळी जेव्हा आपण आपल्या घरातून ऑफिससाठी म्हणा, आपल्या कामासाठी बाहेर निघतो तर काहीतरी थोडं तरी आपण खाऊन बाहेर जायचं असतं. बघा, हे पूर्वीपासून सांगत आलेले आहेत की घरातून बाहेर पडताना काहीतरी खायचं आहे. काहीही खा तुम्ही, जे तुम्हाला घरामध्ये आपल्या थोडंफार झालेलं असेल थोडं तरी खाऊनच आपल्याला घरातून बाहेर जायचं आहे. त्यानंतर बघा, आता आपण प्रवासाला जात आहोत. कधी आपण थोडासा म्हणजे जवळचा प्रवास करतो तर कधी खूप लांबचा प्रवास करतो. आता जवळचा प्रवास करणार असो किंवा लांबचा प्रवास करणार असो, आता आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्यापैकी ह्या 4-5 वस्तू आहेत, त्यापैकी तुम्ही एक तरी वस्तू आपल्याला नेहमी आपल्या जवळ ठेवायची आहे. याने काय होणार आहे, आपलं स्वतःचं आपल्याला संरक्षण, स्वामी महाराज आपलं संरक्षण करणार आहेत, आपली कुलदेवी आपलं संरक्षण करणार आहे आणि आपल्यासोबत कुठल्याही प्रकारची अघटित घडणार नाही. त्यामध्ये बघा, सर्वात प्रथम म्हणजे सर्वात महत्त्वाचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे. बघा, हा स्वामींचा आत्मा मानला जाणारा हा ग्रंथ आहे. अतिशय प्रभावी असा हा ग्रंथ आहे आणि अशक्य गोष्टी शक्य होतात या ग्रंथाच्या प्रभावाने. त्यामुळे आपल्याला हा ग्रंथ, आपलं श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला, आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला जाणार आहात तर तुम्ही नेहमी तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर दुसरं म्हणजे बघा, दुसरी कुठली वस्तू आहे तर बघा, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो. बघा, तुम्ही लांबच्या प्रवासाला जाणार असाल किंवा जवळच्या प्रवासाला, जरी तुम्ही लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. बघा, कुठल्या प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारची भीती तुम्हाला राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं कसलीही काळजी तुम्हाला राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अवश्य तुमच्याजवळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जवळ ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवी, आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती, म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या जवळ ठेवायचा आहे. बघा, यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. असं नाही आहे की तुम्ही सर्वच वस्तू तुमच्या जवळ बाळगायला हव्यात, पण जेणेकरून आपल्याला एक तरी वस्तू जवळ ठेवायची आहे, जेणेकरून काय होईल ना, आपलं संरक्षण होईल आणि आपल्यासोबत कुठल्याही प्रकारची वाईट घटना घडणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी यांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहील. त्यामुळे आपल्याला
यापैकी कुठली तरी एक वस्तू आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे, याने आपल्यासोबत काहीही वाईट घडणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तारक मंत्र. तारक मंत्र हा अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे. या मंत्राची खूप अशी ताकद आहे आणि हे खूप जणांनी अनुभवलेलं सुद्धा आहे. त्यामुळे या तारक मंत्राची एक कॉपी आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे किंवा तुम्ही एका वहीवर पेजवर तुम्ही लिहून सुद्धा तुमच्या जवळ ठेवू शकता. बघा, प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणी तुम्ही थांबला आहात तर त्या ठिकाणी तुम्ही बसल्या बसल्या प्रवासामध्ये तुम्ही हा तारक मंत्र 1 वेळेस 11 वेळेस जसं तुम्हाला घडेल तेवढ्या वेळेस तुम्ही हा तारक मंत्र म्हणा. बघा, तुम्हाला प्रवासात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर कधीही येणार नाही आणि सुखकर तुमचा प्रवास होईल. त्यामुळे तुम्ही अवश्य तारक मंत्राची एक कॉपी तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर आपल्याला आपल्यासोबत ठेवायचं आहे म्हणजे दत्त महाराजांचा फोटो. आता तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचा आहे. आता बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ठेवू शकता. यापैकी कुठलीही एक वस्तू आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा, आता या तर वस्तू आपल्याला सोबत ठेवायच्याच आहेत, पण त्याचसोबत आपल्याला हेल्मेट घालणं, सीट बेल्ट लावणं आणि काही नियम आहेत त्यांचे पालनही आपल्याला करायलाच हवे, ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. त्यानंतर आपल्याकडे एखादं समजा असं वाहन आहे, तर समजा 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर किंवा इतर कुठलंही वाहन असो, तर ते वाहन आपल्याला प्रत्येक अमावस्येला त्या वाहनाची आपल्याला स्वच्छ पुसून घेऊन पूजा करायची आहे. याने काय होतं ना, हे वाहन म्हणजेच सुद्धा आपली एक लक्ष्मी असते आणि त्याचबरोबर त्यामुळे या लक्ष्मीची सुद्धा आपल्याला प्रत्येक अमावस्येला आपल्या हातून पूजा झालीच पाहिजे. याने काय होतं ना, आपण जेव्हा ती वस्तू आपण वापरतो तर त्या वस्तूचंही संरक्षण होतं आणि त्याचबरोबर आपल्या जीवाचंही संरक्षण होत असतं. म्हणून आपल्याला प्रत्येक अमावस्येला आपल्या वाहनांची पूजा करायची आहे. त्यानंतर एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे बघा, तपकिरी रंगाची कवडी घ्यायची आहे, जी तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथं तुम्हाला मिळून जाईल. ती तपकिरी रंगाची कवडी घ्यायची आहे, ती काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये अशी बांधून घ्यायची आणि ती आपल्या वाहनाला लावायची. 2 व्हीलर 4 व्हीलर असो किंवा इतर कुठलंही तुमचं वाहन असो, त्या ठिकाणी तुम्हाला ती तपकिरी रंगाची कवडी काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून ती आपल्या वाहनामध्ये ठेवू शकता किंवा वाहनाला बांधून तुम्ही ठेवू शकता. तर बघा, या प्रकारे या वस्तू आहेत, यापैकी कुठली एक वस्तूसुद्धा तुम्ही तुमच्या जवळ बाळगू शकता किंवा जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या. तर ही माहिती होती की प्रवास करत असताना तुम्ही या वस्तू जर जवळ ठेवल्या तर तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही, कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्याजवळ येणार नाही. छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.